हॅलो मंडळी, मानाचे जय भीम तुम्हा सर्वांना आणि जय शिवराया. कसे आहात तुम्ही? मजेत आहात ना? मी आहे स्नेहा आणि आज आहे माझा हा फर्स्ट ब्लॉग, तर प्लीज सपोर्ट मी. आता आपण चाललेलो आहो महालक्ष्मी गौरी गणपती यांच्या महाप्रसादाला आणि दर्शनाला. तर चला निघूयात. तर बघा, आम्ही सर्व महाप्रसादाचा लाभ घेत आहोत. तर माझ्यासमोर पण आलेली आहे एक छानशी महाप्रसादाची मस्त जेवणाची प्लेट आणि यामध्ये आहे पुरणपोळी, पोळी आणि कढी, भात, भजी, कोळ्याची भाजी. A few moments later. तर आता आहे इव्हनिंग टाईम. आता 7 वाजलेले आहे. तर आम्ही सर्व रेडी होऊन महालक्ष्मीच्या आरती आणि गोद भराईकरिता एकत्रित आलेलो आहो. आता हा आमचा प्रोग्राम स्टार्ट होत आहे. आणि बघा, आता आमचं इथे डिस्कशन चालू आहे. आमच्या गौरीताईला देवीची जी मूर्ती आहे त्यांच्या डोळ्यातून आसू दिसले, गालावर थेंब दिसलेला होता. त्यामुळे आमचं डिस्कशन चालू होतं सर्वांचं की अचानक कसं काय असं घडलं की असं इथे पाणी येऊन गेलेलं बाबा, काय नेमकं काय आहे ते काय. आमचं ते सर्व प्रकारचं असं डिस्कशन चालू होतं. A few moments later. तर आता वाजलेले आहेत 9:30. आम्ही आता निघालेलो आहोत मंडळांचा गणपती यांचे दर्शन करायला. तर चला मग आपण दर्शन करूया. आम्ही आलेलो आहोत एक छानशा अशा गणपती बाप्पा यांच्या मंडळामध्ये. आणि तिथे एक छानसा प्रोग्राम, नाटकीय प्रोग्राम स्टार्ट होता. आणि तो प्रोग्राम याविषयी होता, बेटी बचाओ बेटी पढाओ याविषयी होता. आणि म्हणजे लोकांना जागृत व्हायला पाहिजे की बेटी ही किती महत्त्वाची व्यक्ती आहे सर्वांच्या लाईफमध्ये. तर आम्ही तो प्रोग्राम पण बघितला, खूप छान वाटलं. आणि मग आम्ही तिथनं समोरच्या मंडळ बघायला निघालोत.
आलेलो आहोत बालाजी स्वरूपामध्ये बाप्पाचे दर्शन करायला. तर इथे माथ्यावर टिके पण लावून देत होते, तर आम्ही छानपैकी टिके पण लावलेत आणि खूप छान वाटलं. मस्त छान एकदम भारी. तर आता आम्ही निघालेलो आहोत घराकडे जाण्याकरिता आणि आता वाजलेले आहे जवळजवळ 12. तर आम्ही आता निघालेलो आहोत आणि भरपूर एन्जॉय केलेलं आहे. तनिषनी पण टॉयज घेतले, थोडासा आम्ही स्नॅक्स वगैरे केलेला आणि खूप एन्जॉय केले. आम्ही लगेच घरी पोहोचलोत आणि आमच्या रोमध्ये आमचे अदर फ्रेंड डान्स करत होते. मग आम्ही पण तिथे गेलोत आणि आम्ही पण एन्जॉय केला. आम्ही पण डान्स केला. मंगळागौरी, ऐराणी खानदेशी या गाण्यांवर भरपूर डान्स केला, भरपूर एन्जॉय केला. खूप मजा आली. जवळजवळ आम्हाला 1:30 वाजून गेलेला होता. मग आम्ही घरी गेलो.
तसेच चला, आजचा ब्लॉग आवडला असेल तर तुम्हाला खरंच तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. चला, थँक्यू.